गोंदिया बालाघाट राष्ट्रीय महामार्गावरील बांधकाम अत्यंत संथ, लापरवाहीपूर्ण व असंवेदनशील पद्धतीने सुरू असून त्यामुळे दररोज अपघात घडत असून नागरिकांचे जीव धोक्यात आले आहेत। रस्त्याच्या दोन्ही बाजूंनी खोल उत्खनन करून काम अर्धवट अवस्थेत सोडण्यात आले असून कोणतीही सुरक्षितता व्यवस्था नसल्याने प्रवाशांना जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागत आहे। या महामार्गावर आतापर्यंत अनेक निष्पाप नागरिकांना आपला जीव गमवावा लागला असून अनेकजण गंभीर जखमी होऊन रुग्णालयात उपचार घेत आहेत। मात्र या गंभीर परिस्थितीकडे शासन व संबंधित प्रशासनाकडून अपेक्षित गांभीर्याने दखल घेतली जात नसल्याने नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे। बांधकामाच्या नावाखाली 100 वर्षांहून अधिक जुनी झाडे तोडण्यात आली, मात्र त्याऐवजी एकही नवीन झाड लावण्यात आलेले नाही। हे केवळ पर्यावरणावर अन्याय नसून येणाऱ्या पिढ्यांच्या भविष्यासोबत केलेला गंभीर खेळ असल्याची भावना नागरिक व्यक्त करत आहेत। महामार्गालगतच्या गावांची परिस्थिती अधिकच भयावह बनली आहे। दैनंदिन ये-जा पूर्णपणे विस्कळीत झाली असून लहान मुले, महिला आणि वृद्धांच्या सुरक्षेचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे। धूळ, चिखल व अव्यवस्थेमुळे नागरिकांचे दैनंदिन जीवन अक्षरशः अस्ताव्यस्त झाले आहे। नागरिकांनी स्पष्ट केले आहे की त्यांना कोणताही संघर्ष किंवा राजकारण नको असून केवळ समस्येचे तातडीने निराकरण हवे आहे। प्रशासनाने लवकरात लवकर सुरक्षित व दर्जेदार पद्धतीने काम पूर्ण करावे, अपघात रोखण्यासाठी तात्काळ सुरक्षा उपाययोजना कराव्यात, तोडलेल्या प्रत्येक झाडाच्या बदल्यात नव्याने वृक्षारोपण करावे तसेच रस्त्यालगतच्या गावांच्या समस्यांना प्राधान्य द्यावे, अशी ठाम मागणी करण्यात येत आहे। दरम्यान जर येत्या काळात तातडीने काम सुरू झाले नाही तर नागरिकांच्या वतीने भव्य आंदोलन उभारून रस्ता रोको करण्यात येईल, असा इशारा यावेळी देण्यात आला आहे। तालुका प्रतिनिधी मनोजसिंह नैकाने, गोंदिया। गंगाधर ढेकवारजी ते टू व्हीलर नाही येत होते, 4 चाकी त्यांची स्कूटी। सर एक ते पवनवाल्या बसवाल्यांनी काही बसवाले होते, डायरेक्ट असं त्यांच्या अंगावर येत होती ती बस। वाचले ते जीवाच्या धोका होतो का वाचलं ते ढेकवारजी त्यांना मग पुढे झालं नाही नंतर रोड अतिक्रमण तर झालं का क्लिअर? अतिक्रमण कसं हा रोड पॅचला अतिक्रमण नव्हतं, आता तिकडे येते ना। पण सर ते अतिक्रमणचे म्हणजे पूर्ण जागा क्लिअर नाही करत ना, जेवढी शासनाची जागा पूर्ण घ्यायला पाहिजे तो व्यक्ती कोणताही असतो। नाही त्या नावासाठी तेवढी त्यांच्या ह्याच्यात दुसरी शासनाची नाही, आपली जी जागा आहे तेवढी जागेवर कन्स्ट्रक्शन करावं। आणि सर्वांची मागणी ही होती की कुडवा ते बालाघाट टी पॉइंट पर्यंत त्यांनी मधाचे लाईट लावलेले आहेत, तसे लाईट कारण की तीर्थ सर्व नागराधाम आहे आणि व्हीव्हीआयपी प्रोटोकॉल मध्ये सर्व लोक तिथे येतात, त्यामुळे नाही का नागराधाम पर्यंत नाही का त्यांनी मधात स्ट्रीट लाईट लावली, मोठी लाईट्स लावण्यात यावी, जशी ती आपली अवंती चौक पासून ते कुडवाच्या समोर पर्यंत गेलेली आहे। मी तुला एक व्हॉट्सअप केलं